मूलबाळ होत नाही म्हणून हन्ना दुःखी होती. तिनं प्रार्थना केली आणि देवानं तिला शमूएल हा पुत्र दिला. देवाचे आभार मानण्यासाठी तिनं शमूएलला देवाची सेवा करण्यासाठी देवाला समर्पित केलं. हन्नानं तिच्या लहान मुलाला एली याजकासोबत निवास मंडपात सोडलं. शमूएल आंधळ्या म्हाताऱ्या एलीला मदत करत असे. शमूएल हा निवास मंडपातच झोपत असे, तर एली हा जवळच्या एका खोलीत झोपत असे. एके रात्री कोणीतरी आपल्याला हाक मारत आहे असं शमूएलानं ऐकलं. तो उठून धावतच एलीकडे गेला आणि म्हणाला, "काय आज्ञा?" एली झोपेतच बोलला, "मी तर तुला बोलावलं नाही. परत जा आणि झोप." शमूएल परत जाऊन झोपला. त्याच्या नावानं त्याला पुन्हा एकदा हाक ऐकू आली. शमूएल पुन्हा धावत एलीकडे गेला. तो म्हणाला, "काय आज्ञा?" एली म्हणाला, "मी तुला बोलवलं नाही. जा, जाऊन झोप." तिसऱ्या वेळेला शमूएलनं त्याच्या नावानं पुन्हा एकदा हाक ऐकली. तेव्हा एली म्हणाला, "देव तुझ्यासोबत बोलत आहे. आता जर त्यानं तुला पुन्हा हाक मारली तर असं म्हण, 'हे प्रभू, बोल, तुझा दास ऐकत आहे.'" शमूएलनं तसंच केलं. "शमूएल," देव म्हणाला, "तू माझा संदेष्टा बनून माझी वचनं विश्वासूपणे माझ्या लोकांपर्यंत पोहोचवशील काय?" शमूएल म्हणाला, "होय, मी ते करेन." शमूएलनं आपल्या म्हातारपणापर्यंत तेच केलं.